सावकाश. अण्णा, शेवटी घर ते घर. म्हणजे आपल्या घरी आल्यानंतर जे काही वाटतं ना. अरे बाबा, तसं गावचं घरही आपलंच आहे म्हणा, पण आपल्या ह्या घरी आल्यावर मनाला जो काही विसावा वाटतो ना, तो जगात कुठेही वाटत नाही. खरंय खरंय. छान. आम्ही आपले वर वाट बघतोय तुमची आणि तुम्ही आपल्या इथेच येऊन बसलायत. घ्या पाणी घ्या. हो, इथे या तुळशी वृंदावनासमोर बसलं ना इतक्या दिवसांनी आल्यावर की मनाला कसा शांतता लाभते. घ्या गोळी घ्या. कसा झाला प्रवास? उत्तम. आपला शामच होता ना चक्रधर. पोटातलं पाणी न हलता गेलो आणि आलो. औषध वेळेवर घेत होते ना हे? तुझं लक्ष होतं ना त्यांच्याकडे? म्हणजे काय माई. बरं, आता खाऊन घ्या, चहा वगैरे घ्या, आंघोळ करा आणि अगदी छान आराम करा. हो तर. अरे, समारंभ कसा झाला पण? हो, समारंभ खूप छान झाला. पण सगळ्यांनी तुला मात्र मिस केलं माई. नाही म्हणजे अण्णांनी सगळं फोनवर वर्णन केलंय, पण त्यांच्या तोंडून ऐकण्याची एक वेगळी मजा असते. काय? नमस्कार अण्णा साहेब. नमस्कार. नमस्कार देवदत्त साहेब. नमस्कार नमस्कार. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय. हो. माई साहेब, बसा ना, बसा मनोहर पंत, बसा. हो, या या बसा. अण्णा माई, मी फ्रेश होऊन येतो. भाग्यश्री, चहा आण मनोहर पंतांना. घ्या ना, लाडू घ्या, लाडू हो. घ्या. नाही माझं खाणं झालेलं आहे. आई, सॉरी सॉरी सॉरी. ते मी माझ्या तंद्रीत होते ना म्हणून. डोंबलाची तंद्री तुझी. इथे सगळे रिकाम आहे. कशाची तंद्री? कसले विचार आहे डोक्यात? आई, ते अण्णा आलेत ना गावाहून, मग स्वयंपाकाचा मेनू बदललाय, त्या तंद्रीत होते मी. अण्णा आले? वा, याच्या आधी अण्णा आल्याची बातमी कळल्यावर कधी एवढा आनंद झाला नाही एवढा आज झाला. आज सोहळा बघायला मिळणार. कोणता सोहळा? वाटलंच होतं मला, कंट्या सोहळा म्हणून पावडासारखे काहीतरी विचारणार. अमृताला ओरडण्याचा सोहळा. आधी माईंनी झापले तिला, आता अण्णा आलेत ना, आता पाच चटणी होणार. ती चटणी होतानाचा सोहळा. कसला विचार करते डोंगल्याचा? काय नाही, इकडे नको करू. भेटायचंय नक्की? मी पिऊ? बाकी मनोहर पंत, बोलण्यात तुमचा हात कुणीही धरू शकणार नाही. अहो, तेवढंच भांडवल दिलंय देवाने आमच्या पाशी. म्हणजे जिभेच्या जोरावरच आम्ही जगतो. हो, पण जीभ म्हणजे दुधारी तलवार असते मनोहर पंत. ती जपूनच वापरावी लागते. हो. हे म्हणजे अगदी लाखातलं बोललात बरं का माई साहेब. त्याचेच धडे तुमच्याकडून गिरवायला हवेत. अण्णासाहेब, कुठे, कधी, काय आणि कसं बोलावं हे माई साहेबांच्याकडून शिकायला हवं नाही का? तर या तारतम्याच्या जोरावरच एवढं मोठं कुटुंब सांभाळून ठेवलंय साधनेनी. मग अण्णासाहेब कसे आहात? उत्तम. अहो, गावाला काय शुद्ध हवा पाणी मस्त एकदम. पण तरी सुद्धा शेवटी आपली मठी ती आपली मठी. हो, म्हटलेलंच आहे, होम स्वीट होम. हो ना. अहो, मनोहर पंत सुद्धा म्हणत होते की आता मला घरची आठवण येते, जायला हवं मला. पण अहो, मीच म्हंटल अण्णा आले की जा, मग नाही हो आम्ही तुम्हाला अडवणार. हो हो हो, हे बाकी खरं.
आपण घरापासून दूर राहिलो ना की मग घराची किंमत कळते. घराचं महत्व कळतं आणि ओढ लागते. नाही 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 नाही, आम्ही आता अडवणार नाही अजिबात. हो म्हणजे तसा उद्या निरोप घेणारच आहे मी तुमचा. पण अमृतानी काय नाही, केलं ते त्याची काळजी तुम्ही करू नका हो. अमृताची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. बर अण्णासाहेब तुमचं चालू द्या, मी माझ्या कामाला निघतो. मनोहर पंत काय म्हणत होते? काय केलं अमृतानी? अहो त्यांची लेक आहे ना ती, काळजी वाटणारच त्यांना. हा या अमृतानं सगळा गोंधळ घातलाय. काय गरज होती शर्मिष्ठाच्या भानगडीत पडायची? उलट ते लग्न ठरलं असतं तर मला इथे वावरायला आणखीच मोकळीक मिळाली असती. आता सगळ्याच नाड्या आवळल्यासारखं झालंय. त्या ठमकाईनी तर आता तुम्हाला या घरात थांबायची गरज नाही असं सरळ सरळ सांगून टाकलंय. भरीत भर ते अण्णासाहेब उगवलेत दिनकरच्या हातातून सगळ्या चाव्या काढून घ्यायला. म्हणजे माझी बोंब. इथे हात मारला नाही तर 6.5 लाखांचं करायचं काय? कसंही करून आज रात्रीच डल्ला मारायला हवा. एकदाच ते 6.5 लाख दिले की मी मोकळा. काय गोंधळ घालून ठेवलास का अमो तू? पंचायत झाली ना? पंचायत माझी झाली आहे हा? ना, मी बघून घेईन काय करायचं ते. कुणीही मला काहीही सांगू नका. तुझी कसली डोंबलाची पंचायत झाली? माझी पंचायत झाली. ते भुंगे माझं डोकं खातायत. काय करायचं काही सुचत नाहीये. खरंच त्या चाव्या दिनकरच्या ऐवजी अमृताच्या हातात पडल्या असत्या तर माझं काम किती सोपं झालं असतं. उगाच स्वप्नरंजन करण्यात काही पॉइंट नाहीये. उलट आज रात्री काय करायचं याचं प्लॅनिंग करून ठरवायला हवं. रात्र वैरेची आहे रे बाबा मनोहरा. उद्या काय तुला इथे थांबता येणार नाही. जे काय करायचंय ते आजच. मला मात्र या गोष्टीचा फार त्रास झाला. काय वाटलं असेल हो त्या घरांकडच्या मंडळींना? हो ना, घरची सून येऊन परस्पर हे सगळं सांगते. एवढा धक्का बसला असेल त्यांना. हे मुद्दाम ना बदनामी व्हावी ना म्हणून केलंय. अण्णा तुमची मान खाली जावी म्हणून केलं गेलंय हो. आल्यापासून ना तिचं हे नित्य नेमाने चालू आहे. नाही, घरातल्या घरात ती कशी वागू दे, कसेही वेडं वाकडं वागू दे, पण अहो बाहेरच्यांसमोर आपल्या प्रतिष्ठेचा पंचनामा करायचा असा आणि स्वतःहून जाऊन आपली अब्रू वेशीवर टांगून आली ही. मी आग्रह धरला म्हणून या प्रकरणाच्या मुळाशी जाणं झालं. नाहीतर आतापर्यंत आपण अंधारातच राहिलो असतो. आपल्याला कळलंच नसतं की आपल्याच घरातला माणूस आपल्या पाठीत खंजीर खुपसतोय ते. वसुधाचे म्हणणं मला पटतंय. घाडग्यांच्या संस्कारात हे बसत नाही. अमृता या घरची
सून आहे म्हणून? माझी मुलगी न तर नात असती ना तर सुखे, माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलं, तिच्या जन्माचं नुकसान केलं. एवढं सुंदर स्थळ होतं ते. मला वाटतं अमृताची यात काहीही चूक नाही. अहो, मुळात एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? शर्मिष्ठाला हे लग्न नको होतं, अमृताला नव्हे. पण मग तसं तिने आपल्याला सांगायला हवं होतं. तुमच्या हे लक्षात का येत नाहीये की तिने ही गोष्ट आपल्याला का सांगितली नाही, हा प्रश्न आहे. याचा अर्थ तिला आपल्याविषयी विश्वास वाटत नाही. आपल्या मनातली गोष्ट सांगावी इतपत जवळीक वाटत नाही. याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतो. चूक आपली आहे, अमृताची नाहीये. इतकी महत्वाची गोष्ट तिला आपल्या आईला, आपल्या आजीला सांगावीशी वाटली, थोडा विश्वास वाटला. पण इतक्या कमी दिवसात अमृताला ती सांगावी असा विश्वास वाटला. याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. हे असं का घडलं? आता हा विषय इथेच पुरे. समजलं ना वसुधा? काय ते अमृताने जादू केली आहे ना, काही कळतच नाहीये. एवढा अण्णांसारखा एकदम असा कडक शिस्तीचा माणूस कसे बदलले ते. त्यांनी सरळ सरळ अमृताची बाजू घेतली आणि सगळा दोष तुमच्यावर टाकला आणि स्वतःवर घेतला. छे, हे ना मला पोचत नाहीये, पटत नाहीये. माझी तर बोलतीच बंद झाली बाई. झाले ना बोलती बंद? मग कशाला बडबड करतेस? तसं नाही हो माई. हे बट्ट्याबळ केला कोणी तर त्या अमृताने, आणि त्याचा ठपका कोणावर तर तुमच्यावर. हे सहन होत नाहीये असं म्हणते. पण नाहीच सहन करायचं. आणि ठपका माझ्यावर ठेवला गेलाय ना, मग मी बघेन काय करायचं ते. तू नको त्यात पडूस. दाणे सोल. दिनकर आला का? हो. मग त्याला सांग अण्णांकडे तिजोरीच्या किल्ल्या नेऊन दे. हो. जा, घेतल्या लगेच किल्ल्या काढून. चांगलं म्हणायचं, दिनकर तू मोठा आहेस ना,
मग आता राहू देत हो तुझ्याकडे किल्ल्या. कसलं काय? वा वा, किती छान, असं मस्त वाटतं ना इथे बाल्कनीत. अमृता, मला ना नेहमी असं वाटायचं की आपल्या घराला एक गच्ची असावी, म्हणजे किमान एक अशी बाल्कनी असावी मोठी. छोटा सा घर होगा बादलों की छाओ में, आशा दीवानी मन में बंसुरी बजाए. अरे काका. जाऊ दे जाऊ दे, काय ती जुनी स्वप्न नव्याने बघण्यात आता काही अर्थ नाही ना. बर, तू मला सांग, तू मला इथे का बोलवलं होतं तसं बाल्कनीत? सांगते. हा. काका, मला भांडायचं नाहीये तुमच्याशी. हा? फक्त घरच्यांनी कुणी ऐकू नये, बघू नये म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन आले. ऑनेस्टली सांगते तुम्हाला, तुम्ही इथे राहिल्याने मला खूप टेन्शन येतं. काका, कुठल्याही स्वाभिमानी मुलीला आपल्या माहेरचे लोक इतके दिवस तिच्या सासरी राहणं आवडणार नाही. अगं पण नाही काका, तुम्ही इथे आलेलात माझी तब्येत ठीक आहे का नाही बघायला, हो ना? झालं त्याला 5-6 दिवस. आहे मी ठीक, ठणठणीत आहे अगदी, सगळ्यांना दिसतंय. तरी तुम्ही इथे का थांबलाय? माझं काम कुठे झालं अजून? काय काम? अच्छा, मनात बोलायचं ते मोठ्याने बोललो काय? काका, काय गडबड आहे नक्की? गडबड कसली आली? अजिबात नाही. अमृता, मी काय तुझी नुसती तब्येतीची चौकशी करायला आलो नव्हतो इथे. मला हे पण बघायचं होतं, हे गाडगे आहेत ना, तुला मानाने वागवतायत की नाही. मी जाणारच होतो, पण तेवढ्यात तू ते शर्मिष्ठाचं प्रकरण करून ठेवलं. आता मला सांग अमृता, माई अण्णा तुला मानाने वागवणार आहेत का? कशाला पडलीच नसता त्या फंदात? कारण मनात नसताना जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा काय होतं याचा अनुभव मला आहे. शर्मिष्ठाची अमृता होऊ नये म्हणून मी या सगळ्या फंदात पडले. आणि जाऊ देऊ काका, इकडे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते मी मॅनेज करेन. पण मी हात जोडून विनंती करते काका, तुम्ही इथे जास्त दिवस थांबू नका. शर्मिष्ठाबद्दल बोलत असाल तर अक्षय आणि अण्णा माझ्या बाजूनी आहेत. त्यांना माझी बाजू पटली आहे, त्यामुळे माझं टेन्शन थोडं कमी झालं. तुम्ही पण काळजी करू नका काका. मला असं वाटतं की घरच्यांनी कुणी तुम्हाला येऊन सांगण्यापेक्षा की तुम्ही जा, मला तो अपमान आवडणार नाही. म्हणून मीच सांगते की प्लीज तुम्ही इथून जा. उद्या सकाळी ब्रेकफास्ट नंतर तुम्ही तुमचा मुक्काम हलवा प्लीज. जुळला सगळा हिशोब. हा, आणि ते घोगळे आले होते का गहाण ठेवलेले दागिने सोडवायला? घोगळे नाही. हा, पण अण्णा, रिजबुडांचे 2 लाखाचे दागिने जे त्यांनी पॉलिश करायला दिले होते, ते वर्कशॉप मधून पॉलिश होऊन आलेले आहेत. ते त्याच कप्प्यात ठेवलेत. त्याची स्वतंत्र पिशवी आहे. बर, ती त्या हिशोबाच्या वह्या दे. हो. आणि जरा अमृताला पाठवून दे. हो. आणि दिनकर, अरे, तिजोरीच्या चाव्या द्यायला विसरलास. अरे हो 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 अण्णा. जिसका डर था वही हुआ. चाव्यांचा जुडगा रेड्याकडून यमाकडे गेला. आता मी स्वर्गवासी. अरे 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 मनोहर, आता कशा मिळवशील या चाव्या? अमृता, खरंच मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये, कारण तू माझ्याशी खोटं बोललीस. पण आई, विश्वास ही खूप महत्वाची गोष्ट असते. एकदा का विश्वासाला तडा गेला ना की सगळंच संपतं. आणि पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.
मी कायमच तुला माझी मुलगी मानत आले, तुझ्यासाठी सगळ्यांशी लढत आले आजपर्यंत. पण आजपर्यंत जे काही घडलंय ते सगळं विसरून जाऊन मी जर का नॉर्मल वागावं असं तुला वाटत असेल तर तसं आता नाही होणार. आणि ज्या दिवशी माझा राग शांत होईल ना त्या दिवशी मी आपणहून येऊन तुझ्याशी बोलेन. आई, अमृता प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करते, तोपर्यंत तू माझी मनधरणी करू नकोस, कारण त्याचा मला खूप त्रास होईल. अमृता, अण्णा बोलवत आहेत पेढीमध्ये. अण्णा का बोलवलं असेल? वा, अण्णासाहेब, तुमचा सहवास काही मला लाभू शकला नाही. म्हणजे नेमकं मी आलो त्या दिवशी तुम्हाला गावाला जावं लागलं. पण तुमच्यासारख्या सत्पुरुषांचा सत्संग महत्वाचा. तो जर आणखी 4 दिवस मिळाला असता तर हो, पण कसं आहे, तो योग असावा लागतो, नशिबात असावं लागतं. हो, खरंय. बरं आहे अण्णासाहेब, मी निघतो आता. हा? म्हणजे मी निघणार आहे उद्या सकाळी इथनं. पण आज रात्री जेवायच्या वेळी भेटूया. बरं. बरं बरं. बरं. अमृता, बस ना. अण्णा, अगं बस. अण्णा, मला माहितीये माझं चुकलंय, पण आपली बदनामी करण्याचा हेतू नव्हता हो माझा. शर्मिष्ठाचं सुख एवढंच दिसत होतं मला, आणि या पलीकडे दुसरा कुठला मार्ग सुद्धा नव्हता. हो, आलंय ते माझ्या ध्यानात. कदाचित मी जर तिथे असतो त्यावेळी तर मी सुद्धा रागावलो असतो. पण मी इथे आल्यानंतर साधनेनं मला हे सगळं सांगितलं, त्यामुळे या घटनेचा मी अलिप्तपणे विचार करू शकलो. खडे कसे आपण पारखतो तशी ही घटना मी पारखून घेतली, आणि म्हणूनच तुमच्या बाजूनी कौल दिला. अण्णा, या गोष्टीचा किती आधार वाटतोय मला तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. थँक्यू. अहो, आभार कसले म्हणताय? अहो, जशी आम्हाला आमची शर्मिष्ठा तशाच तुम्ही. हा, पण आता एक लक्षात ठेवायचं, कितीही भीती वाटली, आपलं ऐकणार नाही असं जरी वाटलं तरी सुद्धा आम्हाला विश्वासात घ्यायचं. जे काही मनात आहे ते आम्हाला सांगायचं. राहील ना लक्षात? बरं, आता ते सगळं राहू दे. आता आपला जिव्हाळ्याचा विषय.
खाण्यापिण्याची हेळसांड नको करूस. वेळच्या वेळी जेवत जा आणि निघालास की फोन कर. हो माहितीये तुझं अजून ठरलेलं नाही कधी निघायचं ते, पण ठरेल ना कधीतरी, तेव्हा फोन कर. हो हो ठेव फोन. बर, फोन ठेवायचीच घाई आला. बरं आहे ना? बरं, त्याच्याशी बोलले आता बरं वाटतंय मलाही. माई अक्षय इथे हवा होता. अमृताने जे काही करून ठेवलंय ते त्याला कळलंय की नाही देव जाणे. मला नाही वाटत त्याला ठाऊक असेल. पण अमृता असं काहीतरी करेल मला अजूनही खरं नाही वाटत आहे. जाऊ दे. माई तिला तुमचं दडपण आलं असेल हे मी अगदीच समजू शकते, पण तिने मलाही नाही विश्वासात घेतलं आणि हे मला खूप लागलंय. ती इतक्या बेजबाबदारपणे वागू शकेल याची मी अपेक्षाही केली नव्हती कधी. माई मी खूप अस्वस्थ झाली हो. मला खरंच काही सुचत नाही. तुला सांगितलं ना मी, पण तरी सुद्धा डोक्यातून हे विचार काढून टाक. खूप त्रास होईल तुला या गोष्टीचा. दुसऱ्या कशात तरी मन रमव. अमृताचे काका उद्या मुक्काम हलवत आहेत. प्रभुणांकडे डबा द्यावा लागेल ना आपल्याला. तू डिंकाच्या लाडवांची तयारी कर. ताजे ताजे डिंक लाडू करून देऊ त्यांना. करते, पण जाऊ देत नाही एकदाचे लवकर. मृदुला, सॉरी माई, पण अमृता जे काही वागली आहे ना त्यामुळे तिच्या संबंधित असलेली कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्यक्ती त्यांचा आता मला खूप त्रास होत आहे. मला खरंच काही सुचत नाहीये माई. आता अमृता चालली अण्णा साहेबांना भेटायला. भाग्यश्री बाथरूम मध्ये बंद आणि तिजोरीची चावी एकटीच आहे खोलीत. अमृता, अगं माझा टॉवेल दे ना. अमृता प्लीज जरा टॉवेल दे ना. अरे काय काय अण्णा पण मला यात गडबड वाटते. मग सांगा ना काय वाटतंय. भिंग हवं का? नाही, डोळ्यांचाच वापर भिंगासारखा करायचा असं तुम्हीच सांगितलेलं ना. अरे वा, अजून लक्षात आहे तुमच्या. छान छान. सरे अण्णा तुमची हरकत नसेल तर माझ्या खोलीत जाऊन एकदा तपासून घेऊ का? हो, पण कसं काय? रत्नपारखीची रसायनं आहेत तुमच्याकडे? एक्झॅक्टली तसं नाही, पण माझी आहे एक पद्धत. हो ठीक आहे, हवा तेवढा वेळ घ्या. आणि हो, तपासल्यानंतर जो काही निष्कर्ष असेल तो येऊन मला सांगा. आणि हो, त्या निष्कर्षापर्यंत तुम्ही कशा आलात तेही सांगायचं बरं का? सावकाश सांगा. हा, आणि ह्या घ्या किल्ल्या. खडे तपासून झाले की ते तिजोरीत आणून व्यवस्थित ठेवायचे आणि किल्ल्या ताबडतोब माझ्याकडे आणून द्यायच्या. येते मी.
आत येऊ का? अगं विचारतेस काय? ये. काय झालं? अगं काही झालं नाहीये. आनंद गेला आंघोळ करायला वॉशरूम मध्ये, आणि तो आंघोळ करायला गेला म्हटल्यावर ना निदान 1 तास तरी बाहेर येणार नाही. त्यात मी आता ना शेंगदाणे भाजून आले, सो पूर्ण घामाघूम झाले. मी तुझं वॉशरूम युज करू? अगं त्यात काय, जा कर यूज. हे काय करतेस? अगं अण्णांनी मला टास्क दिलाय. या सगळ्या पोळ्यांमधलं ना मला खोटं पोळं शोधून काढायचंय. अय्या, पण तू हे कसं शोधून काढणार? अगं खडे पारखण्याच्या ना खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे जे खोटं पोळं असेल ना तर ते प्लास्टिक किंवा बोनने केलेलं असतं आणि त्याला डाय केलेला असतो. त्यामुळे ऍसिटोन वापरून मी लगेच ओळखू शकेन. ऍसिटोन म्हणजे नेल पेंट रिमूव्हर ना? करेक्ट. त्यामुळे या पोळ्यांमधलं जर कुठलं खोटं पोळं असेल ना तर त्याचा रंग या बर्डवरती लगेचच येईल, कारण मी हे ऍसिटोन वापरून प्रत्येक पोळं टेस्ट करेन. थांब हा. आता मजा बघ. 1 मिनिट हातातून निसटून चाललंय. फक्त आजचीच रात्र हातात आहे. काय करावं काही सुचत नाहीये. चावीचा ठसा घ्यायला साबण आणलाय, पण संधी मिळायला हवी ना. आधीच एकतर त्या अमृताला माझा संशय आलेला दिसतोय. फार 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 सावधपणे वागावं लागणार आहे मनोहर. नाही पण थांबून चालणार नाही. अमृताच्या खोलीवर घिरट्या घालत बसाव्या लागणार, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चल 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 मनोहर, कर ही या आणि घाल उडी. हे बघ, आता आपण हे लास्ट पोळं ट्राय करूया. अगं किती सॉलिड आहे हे. बघ, म्हणजे हेच खोटं पोवळ आहे. आता मी लगेच अण्णांना हे सांगून येते. अमृत ऐक ना, मला फेस वॉश हवा होता. हो देते, एकच. अरे वा वा वा. आता अमृता चालली अण्णा साहेबांना भेटायला. भाग्यश्री बाथरूम मध्ये बंद आणि तिजोरीची चावी एकटीच आहे खोलीत. तिचा ठसा लगेच घेणार या साबणावर. जा अमृता, जा लवकर. काही नाही, म्हणजे आपलं हे हा अक्षयराव आहेत का बघायला आलो होतो. अक्षय ऑफिसच्या कामासाठी बँगलोरला गेलाय, माहिती नाही का तुम्हाला? माझ्या डोक्याचं काय झालं तेच मला कळत नाही. बघ ना, मी विसरूनच गेलो, लक्षातच नाही. बर, निघतो मी. अमृता, अगं माझा टॉवेल दे ना. अमृता प्लीज जरा टॉवेल दे ना. अमृता
अगं कुठेस तू? टॉवेल दे ना मला. टॉवेलची तर घडी होती. टॉवेल कसा काय विस्कटला? अमृता, अमृता, कुठे गेली आता ही? जाऊ दे, मी टॉवेल न्यायला आले होते. आता ही भाग्यश्री पुन्हा बाहेर यायच्यात माझं भाग्य चमकवायला लागेल. मिळाला ठसा. आणि यंदा इंद्रायणी भात लावलंय, छान आलंय पीक. हो, आता ते सगळं राहू दे. मला आधी सांगा, दिनकरने तुम्हाला किल्ल्या दिल्या का? नाही, त्याला सांगितलं होतं अण्णा आलेले की लगेच त्यांच्या ताब्यात दे म्हणून. हो हो, दिल्या ना किल्ल्या, आणि हिशोबही दिले. मी नव्हतो ना त्या दिवसांचे. हो का? पण तुमच्या लक्षात आहेत ना? नाही, अलीकडे जरा विसरभोळेपणा वाढत चाललाय म्हणून म्हंटल. हो बरं, मला जरा तिजोरीची किल्ली द्या. तोडे दिले होते पॉलिश करायला, जिजीनी दिलेत ना मला. मी ते माझ्या हातानेच ठेवते हो, जागच्या जागी. द्या. हो, आपल्या घराण्याचे तोडे जिजीला तिच्या सासूबाईंनी दिले होते. बघा बघू तुम्हीच, पॉलिश व्यवस्थित झालंय की नाही ते. काय सोनं आहे, काय काम आहे. खणखणीत, तोडे खणखणीत आणि वापरणारी ही खणखणीत. कोण कुणाचा मान वाढवतय हे ठरवायला हवं. पुरे झाला आता. द्या या. किल्ली द्या. किल्ल्या मी अमृताला दिले. काय? तिला कशाला दिल्यात तुम्ही? हो, चिडू नका तेवढ्या. कायमच्या नाही दिल्यात किल्ल्या तिला. काही खडे आणले होते, ते पारख करायला तिला दिले होते. तिला म्हटलं, पारख कर, तिजोरीत ठेव आणि किल्ल्या माझ्याकडे आणून. मला हे तुमचं आवडलेलं नाहीये, स्पष्टच सांगते मी तुम्हाला. आता काय रामायण घडलं तिच्यामुळे माहितीये ना तुम्हाला. सांगितलं ना आम्ही तुम्हाला काय झालं ते, तरी सुद्धा तुम्ही. हो, पण यावर मी काय म्हटलं होतं हे लक्षात आहे ना तुमच्या? साधना, शर्मिष्ठा, अमृता यांच्यावर आपण विश्वास दाखवला नाही म्हणून त्या अशा वागल्या. अमृताच्या बाबतीत तिला शिक्षण घ्यायचं होतं. आपण तिच्या या शिक्षण घेण्याच्या गोष्टीला दुजोराही दिला होता. त्याप्रमाणे घरात मी तिला शिक्षण देणं सुरू केलंय हे लक्षात आलंय ना तुमच्या? हे पहा, तिला आपल्याविषयी विश्वास वाटला की मग ती ही गोष्ट शर्मिष्ठाला सांगेल. मग शर्मिष्ठालाही आपल्याविषयी खात्री पटेल. आपण जर दुसऱ्याला विश्वास दिला तरच आपल्याला विश्वास मिळेल ना परत. अहो, माझा अंदाज खरा ठरला.
अरे बापरे, संपलाच होता सगळा खेळ. ऐन मोक्याच्या क्षणी ती विश्वसुंदरी समोर आली. पण नशीब स्वतःच गर्क होती, त्यामुळे वाचलो मी. नाही तर केवढ्याला पडलं असतं. हा बापरे, सावध 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 मनोहर, सावध. अरे काय काय तुम्ही हो, अहो, काय कुठे उभे राहता? काय हे म्हणजे काय? आता कपाळ मोक्ष झाला असता की नाही माझा? एकदा काम करणाऱ्या माणसांच्या मध्ये 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 कसे येता हो तुम्ही? सॉरी सॉरी. काय सॉरी 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 शब्द हा जो तुम्ही पाठ करून ठेवलाय ना, हा सॉरी शब्द एकदा तुमच्या त्या नक्तीची पुतणी आहे ना अमृता, तिला एकदा शिकवा आणि कसा उच्चारायचा तेही सांगा. चालेल. हे तुम्ही मला महाराणी करायला निघालेली आहात. काय उपयोग आहे त्याचा? ही तुमची जी नक्ती अमृत आहे ना, ती मिऱ्या वाटते माझ्या डोक्यावर. काय फायदा आहे? हे चालणार नाही आहे तुम्हाला समजेल. हो. जायचंय. खऱ्याची दुनिया नाही हो राहिली. खऱ्याची दुनिया नाही राहिली. खरंय खरंय. काय म्हणजे कमाल आहे ना. काय आता इथे सापड काय बघा. बरं झालं मी बघितलं. हो. हा नाहीतर तुमचा पाय पडला असता, तुम्ही घसरला असतात, तर कपाळ मोक्षच झाला असता. बरं झालं माझ्या हातात सापडला. वाचलात तुम्ही. हो, 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 हो. गेला साबण, गेला ठसा. आता तिजोरीचा दरवाजा उघडू कसा?